तुझ्यावर जर एवढी वेळ येते माफी मागण्याची तर असले शब्द महापुरुषांविषयी का वापरतो? तेव्हा कुठे शेण खायला गेला होता का? अशी मूर्ख माणसं ह्या महाराष्ट्रात राहतात हे आमचं दुर्दैव आहे आणि त्यांना निवडून देतात त्याहून जास्त दुर्दैव आहे. मुळामध्ये यांनाच अक्कल नाहीये, यांचीच अक्कल कमी आहे आणि त्यामुळे ते असं बोलत आहेत. संभाजी महाराजांनी स्वकर्तृत्वावर 16 भाषा अवगत केल्या होत्या. तुला जी आपली मातृभाषा आहे ती सुद्धा नीट बोलता येत नाही. त्यांचाच अभ्यास कच्चा आहे. गेल्या वर्षी पाठ्यपुस्तकामध्ये कोरी पानं घातली आणि या वर्षी मुलांचे मेंदू कोरे ठेवण्यासाठी भाषेची सक्ती करत आहे. म्हणजे मराठी माणसाला केवळ पाण्यात बघण्याचं काम कोण करत असेल तर हे शिंदेंचं सरकार करते, शिंदेंचे आमदार करतात. सध्या पुण्यामध्ये युवासेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आंदोलन करण्यात येते. एकंदरीत काय मागण्या आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही आज आंदोलन करत आहात? संजय गायकवाडनी जे छत्रपती संभाजी महाराजांविषयी जे बोललं आहे, तारा राणीविषयी जे बोललेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. अशी मूर्ख माणसं ह्या महाराष्ट्रात राहतात हे आमचं दुर्दैव आहे आणि त्यांना निवडून देतात त्याहून जास्त दुर्दैव आहे. कारण ज्या पद्धतीने शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन चालले असं म्हणत असतील तर शिवसेने प्रमुखांचे हे विचार नाही आहेत. त्यामुळे शिंदे साहेबांना सांगणं माझं विनंती आहे की याचा राजीनामा घ्या. कारण ज्या पद्धतीने ह्या बेताल वक्तव्य करतो आहे असं आम्हाला वाटायला लागले आता की गुजरातचे त्यांचे जे पक्षप्रमुख आहेत माननीय अमित शहा हे त्यांना काय टास्क देतात का काय? हे झालं की आता हे बोला, ते झालं की ते झालं. म्हणजे मराठी माणसाला केवळ पाण्यात बघण्याचं काम कोण करत असेल तर हे शिंदेंचं सरकार करते, शिंदेंचे आमदार करतात. परवाचा जो आमचा मेळावा झाला जो मराठी माणसासाठी एकत्र आलं, मुळामध्ये हिंदी भाषिकांना आमचा 100% विरोध नाही आहे, पण 1ली ते 5वी ही हिंदी सक्ती नको आहे यासाठी आम्ही एकत्र झालो होतो. पण ज्यावेळेस ह्या सरकारला कळालं की आज मराठी माणूस एकत्र होतो आहे म्हणून नवीन नवीन विषय काढायचे आणि मराठी माणसाचं महाराष्ट्राचं लक्ष विचलित करायचं ह्याचा हेतू आहे. तो कधीही सफल होणार नाही आहे. आम्ही त्या संजय गायकवाडचा जाहीर निषेध करतो. त्याचप्रमाणे त्याचे मालक जे आहेत अमित शहा त्यांचाही आम्ही निषेध करतो आहे की तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण अस्थिर करू नका. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा महाराष्ट्रातील मराठी जनता ही दाखवणारच आहे. किंबहुना महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस जो मराठी जाणतो तो 100% यांची जागा दाखवणार आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्यसुद्धा केलं होतं की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येऊन काही उपयोग होणार नाही, खूप वेळ गेलेला आहे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. आता उपयोग होणार नाही. तुम्हाला काय वाटतं त्यांच्या वक्तव्य? नाही, वेळ जर जाणार गेलाय म्हणत असेल ते तर सेशन सुरू व्हायच्या आधी त्यांना GR मागं घ्यावा लागलेला आहे. ह्याच्यापेक्षा मोठं काम कुठलं नाही आहे. त्यानंतर सेशन सुरू झालेलं आहे. म्हणजे मंत्रिमंडळामध्ये पहिलं जे काय झालं असेल तर हा GR मागे यायचा. म्हणजे मराठी माणसाची ठाकरेंची काय ताकद आहे ही त्यांना कळलेली आहे आणि मराठी सांगायचं तर त्यांची फाटली आता की मराठी माणूस एकत्र येतो आहे. यामुळे ते आता घाबरलेले आहेत म्हणून हे नवीन नवीन विषय काढून महाराष्ट्राचं लक्ष विचलित करण्याचं काम करतात. महाराष्ट्राचं लक्ष विचलित करण्याचं काम करते असं यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल? एकंदरीत आज आंदोलन सुरू आहे तुमचं, काय मागण्या काय आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून? ठाकरेंच्या जीवावर आमदार म्हणून निवडून यायचं, मातोश्रीवर जाऊन पायघड्या घालायच्या, उमेदवारी मिळवायच्या. आता वाटू लागलं की मराठी माणूस एकत्र व्हायला लागला आहे. मग पुढं होणाऱ्या 4 वर्षांनी निवडणुकीमध्ये आपलं काय होईल? येणाऱ्या महापालिका असतील, नगरपरिषद असेल, जिल्हा परिषद निवडणुकामध्ये आपलं काय होईल? मराठी जन जर सगळा शिवसेनेच्या मागे उद्धव साहेबांच्यावर विश्वास ठेवून पुढे जाऊ लागला तर आपलं निवडून येणं शक्य नाही. म्हणून महापुरुषांविषयी, छत्रपती संभाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्य करायची. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वकर्तृत्वावर 16 भाषा अवगत केल्या होत्या. तुला जी आपली मातृभाषा आहे ती सुद्धा नीट बोलता येत नाही. हे शब्द कोणाविषयी वापरावेत ह्याची तुला अक्कल नाही. दुसरी भाषा तुला येत नाही. तुझ्या सरकारनं ती सूत्री भाषा सक्ती केली, ती तिसरी भाषासुद्धा तुला येत नाही. दुसरी इंग्रजी तर सोडाच. इतकी तुझी लायकी असताना मराठी भाषेतले जे काही अलंकारिक शब्द आहेत, जे अपशब्द आहेत ते महापुरुषांविषयी वापरतो. ही तुला अक्कल नाही की मराठी भाषेतले शब्द कुठे कोणाविषयी वापरावेत. असा हा नालायक माणूस महापुरुषांविषयी, नेत्यांविषयी बेताल वक्तव्य करून स्वतःला सवंग प्रसिद्धी मिळवतो. याचा आम्ही या ठिकाणी निषेध केला आहे. तुझ्यावर जर एवढी वेळ येते माफी मागण्याची तर असले शब्द महापुरुषांविषयी का वापरतो? तेव्हा कुठे शेण खायला गेला होता का? तुझी अक्कल कुठं घातली होती तेव्हा? तुझा नेता गुजरातच्या स्क्रिप्टवर बोलतो आणि तुला वेगळी स्क्रिप्ट त्या ठिकाणावरून येते म्हणून तू पण बोलतो का? हे महाराष्ट्र जनतेला सांग, हे शब्द तुझे आहेत का तुला कुठनं आयात झालेत? हे जाहीर करणं आम्हाला क्रमप्राप्त वाटतं. काय वाटतं? त्यांनी माफी मागितली नाही अजूनपर्यंत, तरी तुम्हाला काय वाटतं आता काय तुमची भूमिका काय असणार?
अहो त्यांनी नाक घासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी माफी मागणे गरजेची आहे. मीडियासमोर फक्त नाही, मीडियासमोर पुन्हा एकदा तो प्रसिद्धीसाठी येतोय की आधी मी बडबड केली आणि आता माफी मागतो. यात पण सुद्धा त्याला प्रसिद्धीच हवी आहे. पण खऱ्या अर्थानं माफी मागायची तर आमच्या पुणे शहरामध्ये पूर्णाकृती छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे, संभाजी महाराजांचा. त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ जायला रस्ता आहे, करून ठेवला आहे आम्ही. तिथे येऊन नाक घास, रगड, कान पकडून माफी माग, तरी महाराष्ट्र जनता तुला माफ करेल कदाचित. नाहीतर पुढच्या वेळी जी तुझी निवडून यायची आता नक्की तुझी फसगत आम्ही करणार म्हणजे करणार. खरं तर हा सगळा जो मुद्दा आहे तो मराठीवरून चर्चेत आलेला आहे. सध्या मराठीवरून राज्यभरामध्येच नव्हे तर देशभरामध्ये वाद पेटलेला आहे. कारण मुंबईमध्ये जे काही आता सध्या मराठी विरुद्ध हिंदीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, आता सध्या बोललं जातं आहे की जास्त मेजॉरिटी मराठी असल्यामुळं हिंदी भाषिकांवरती अन्याय केला जातो आहे, असं एक वक्तव्य बऱ्यापैकी नेते करताना पाहायला मिळतात हिंदी भाषिक. किंवा निशिकांत दुबेंचं वक्तव्य असेल की ते म्हणलेत की महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा आणि मराठी माणसांना काय असतं ते आम्ही दाखवू. या देशाची भाषावार प्रांतरचना झाली. प्रत्येक राज्यातल्या भाषेचा आम्ही आदर करतो. सगळ्या राज्यातली लोक या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, पुणे शहरामध्ये आणि इतर अनेक शहरामध्ये येऊन पोट भरतात. तरी यांना या मराठी माणसानं महाराष्ट्रानं सामावून घेतलं. तेव्हा आम्ही कुठेही भाषेचा किंवा त्यांच्या जातीचा कुठेही अवमान केलेला नव्हता. पण पहिलीपासून मराठी भाषा सुरू असताना, इंग्लिश भाषा सुरू असताना हिंदीची सक्ती या छोट्याशा विद्यार्थ्यांवर लादली जाते, एवढ्यापुरता हा विषय मर्यादित होता. आमचा कुठेही हिंदी भाषेला विरोध नाही. फक्त हिंदी भाषा आम्हाला पहिलीपासून सक्ती नको एवढाच विषय असताना आम्हाला ती भाषा 5वीपासून जर अवगत होती आहे, समजती आहे, आम्ही हिंदीमध्ये सुद्धा बाईट देऊ शकतो. मग पहिलीपासून हिंदी आम्हाला का? जेव्हा मराठी माणसानं रस्त्यावर उतरून मुंबईमध्ये मोर्चा काढायचं ठरवलं आणि त्याला अनेक मराठी संघटनांचा, हिंदुत्ववादी संघटनेचा पाठिंबा मिळताना दिसला, म्हणून सरकारनं अधिवेशनाच्या आदल्या रात्री हा GR कॅन्सल केला. त्याला मराठी माणसाची ताकद समजली काय आहे ती. आणि तो भाषेचा, पहिलीच्यापासूनच्या भाषेचा सक्तीचा विषय जातीमध्ये त्यांनी विखुरला. जातीमध्ये वाद लावून टाकला मराठी भाषक आणि हिंदी भाषिकांमध्ये. ही जी हिंदी भाषिकांचे मोर्चे निघायला लागले, मुद्दाम मराठीच्या विरोधामध्ये बोलायचं, हा विषयच नव्हता की तुम्ही मराठीविषयी बोलताय, हा विषय नव्हता. किंवा आम्ही हिंदीला विरोध करतोय असा विषय नव्हता. आमचंच हिंदीवर प्रेम आहे, आम्हाला हिंदीचा विरोध नाही. पण मराठी माणसांना पहिलीपासून हिंदीची सक्ती नको एवढ्यापुरता मर्यादित असताना या सरकारनं पुढची महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठी भाषिक आणि हिंदी भाषिकांमध्ये वाद लावण्याचं काम केले. पण आम्ही पुणे शहरामध्ये तरी सांगतोय, वाद नको, संवाद हवा. ज्या लोकांना या मराठी भाषा आणि हिंदी भाषेविषयी जे काही असूया निर्माण झालेली आहे, ह्या लोकांनी एकत्र यावं आणि आपण एकमेकांशी संवाद करू. वाद न घालता आपण एकमेकांच्या भाषेचा सन्मान करू आणि जे काही गैरसमज पसरले गेलेत ते दूर करू. राम कदम, भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं की महापालिकेच्या निवडणुकांसाठी दोन भाऊ एकत्र आलेले आहेत. त्यांना मराठीचा काही कळवळा नाही आहे, तर महापालिका जिंकायची आहे म्हणून एकत्र आले आहेत. याच्याकडे कसं बघता तुम्ही? काल दोन भाऊ एकत्र जे आले ती मराठी भाषेच्या विषयावर एकत्र आले, हिंदी भाषेची सक्ती नको म्हणून एकत्र आलेत. कुठेही दोघांनी तिथं राजकीय भाषण केलं नाही किंवा आम्ही दोघंही आमच्या राजकीय पक्षांची युती केली असं म्हटलेलं नाही. मराठी जनांनी यशस्वी केलेला हा मेळा होता आणि ते मराठी जन उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या विजय मेळाव्याला उपस्थित होते. हीच यांच्या खाली मिरची लागली आणि ती मिरची एवढी जोमली की त्यांचा मेंदूला वळवळ्या आल्यात, त्यांचा मेंदू काम करण्याचा झाला आहे, म्हणून त्यांनी दोन जातीमध्ये वाद लावला आहे. खरं तर युवा सेनेचे पदाधिकारी सुद्धा आपल्याबरोबर आहेत. दादा, तुम्ही सहभागी झालेला आहात, काय नेमकी भूमिका आहे आज? आता या सगळ्यामध्ये बघायला गेलं तर हा दुबे कोण आहे आम्हाला माहीत नाही. हा दुबे फक्त भाजपने सोडलेला कुत्रा आहे. पण आम्ही अशा कुत्र्यांसाठी बर्नॉल तयार ठेवलेला आहे. महाराष्ट्रातला बर्नॉलचा खप हा खूपच वाढलेला आहे. त्यांच्या बुडाला लावण्यासाठी आम्ही बर्नॉल गिफ्ट देऊ, पण हा बुडबुडा त्यांचा कायमच इलेक्शनपर्यंत राहणार आहे. त्यामुळं तोडाफोडा राज्य करा ही भाजपची नीती आहे. तर ही नीती ते अवलंबत आहे. पण महाराष्ट्रातील मराठी जनतेने किंवा मारवाडी, गुजराती किंवा हिंदी भाषिक जनतेने हा खेळ सगळा ओळखून आलेला आहे. त्यामुळं त्यांना याबाबतीत बोलण्याचा अधिकार नाही आहे. ते जेवढं बोलतील तेवढेच ते फसत जातील. आज खरं तर तुम्ही संभाजी महाराजांविषयी मोर्चा करत आहात.
या मोर्चाची नेमकी काय मागणी आहे आज युवासेनेच्या वतीनं? आज हे संजय गायकवाड सारख्या आमदाराला ताकद कुठून मिळते की आपल्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल असं अपशब्द बोलण्याची किंवा त्यांना नावं ठेवण्याची? त्यांना ताकद देणाऱ्यांनीच राजीनामा दिला पाहिजे खरं तर, पण याचा राजीनामा घेतला पाहिजे आणि हक्कभंगाची कारवाई केली पाहिजे. हक्कभंगाची कारवाई का म्हणतोय? कारण की विडंबन करणाऱ्यांवर, उपमुख्यमंत्र्यांवर विडंबन केलं तर तुम्ही हक्कभंगाची कारवाई विधान भवनात करताय. आणि आता जर बघायला गेलं तर ह्या छत्रपती संभाजी महाराजांवर त्यांनी बोललाय, अपशब्द बोललाय, तर त्याच्यावर हक्कभंग का नाही आणू शकत? म्हणजे महाराजांचा वापर किंवा महाराजांच्या नावाचा वापर हे फक्त निवडणुकीपुरताच करायचा, नंतर विसर पाडून द्यायचा का महाराजांचा? हीच आमची भूमिका आहे. एकंदरीत महिला पदाधिकारी सुद्धा आपल्याबरोबर आहेत, त्यांची काय नेमकी भूमिका आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल आज? मुळामध्ये गायकवाडांनी जे विधान केलेलं आहे त्यांचा इतिहासाचा अभ्यास खूप कच्चा आहे. ते जे बोलले छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, तर मराठी भाषा जनसामान्यांपर्यंत पोहोचावी, तिच्यावरचं जे आक्रमण झालेलं होतं उर्दू फारसी भाषेचं, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार करून घेतलेला होता. त्यांनी सुद्धा मराठीला प्राधान्य दिलेलं होतं. आणि मुळात आजचा वाद हा दोन भाषांचा वाद नाही आहे, हिंदीच्या विरोधाचा वाद नाही आहे, तर पहिलीपासून मुलांना जे हिंदीची सक्ती केली जाते त्याचा विषय आहे. हा कुठेही हिंदी भाषिकांना विरोध नाही आहे किंवा हिंदी भाषेला विरोध नाही आहे, परप्रांतीयांना विरोध नाही आहे, पण मराठी माणूस एकत्र आला तर काय होतं हे आत्ताच्या विजयी मेळाव्यामध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळं तो मराठी माणूस या मुद्द्यावर एकत्र यायला नको, म्हणून गुजरातचे पाय चाटून आपल्याला मिळालेली सत्ता ही मेहरबानीने आहे हे सातत्याने ज्यांच्या डोक्यामध्ये आहे, ती मेहरबानी लक्षात घेता जी हुजुरी करण्यासाठी काहीतरी नवीन फाटे फोडायचे आणि असा विषय भरकटवायचा, मराठी माणूस हा एकत्र येणारच आहे हे आता त्यांना कळलेलं आहे. संभाजी महाराजांविषयीच्या वक्तव्याविषयी आजचं आंदोलन होतं, एक महिला पदाधिकारी म्हणून तुमची काय भूमिका आहे? छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे काही विधान केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. मुळामध्ये यांनाच अक्कल नाही आहे, यांचीच अक्कल कमी आहे आणि त्यामुळे ते असं बोलत आहेत. त्यांनी स्वतः लक्षात घ्यावा, इतिहास तपासून पाहावा. आणि 16 भाषा छत्रपती संभाजी महाराजांना येत होत्या. आम्हीही म्हणतो मुलं बहुभाषिक झाली पाहिजेत, पण 5वी नंतर ते भाषा शिकणारच आहे. मग पहिलीपासूनच अट्टहास का? मुळामध्ये शिक्षण मंत्र्यांना तरी भाषा अभ्यासाचा काही अभ्यास आहे का हे तपासलं पाहिजे. त्यांचाच अभ्यास कच्चा आहे. गेल्या वर्षी पाठ्यपुस्तकामध्ये कोरी पानं घातली आणि यावर्षी मुलांचे मेंदू कोरे ठेवण्यासाठी भाषेची सक्ती करत आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की बहुजन समाजातील मुलं आता स्वतःचं मत मांडत आहेत. ते मत त्यांना मांडता येऊ नये म्हणून केवळ भाषेची सक्ती करायची आणि त्यांच्या मेंदूचा गोंधळ उडवायचा आहे हे सत्ताधाऱ्यांनी ठरवलेलं आहे. आज हिंदीची सक्ती करतील, उद्या गुजरातीची सक्ती करेल. हे पुढचं पाऊल कधीच महाराष्ट्रात पडणार नाही. त्यामुळं आमचा विरोध हा भाषेच्या सक्तीला आहे, भाषेला नाही. आमचा विरोध हा भाषेच्या सक्तीला आहे, भाषेला नाही असं मत आहे. शिवाजी महाराज आपण पाहू शकतो की तुझं तोंड काळं केल्याशिवाय मी राहणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. खरं तर आमदार संजय गायकवाड यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी या शिवसैनिकांनी केलेली आहे. याच्यानंतर आमदार संजय गायकवाड काय भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर इतिहास महाराष्ट्राला एक उज्ज्वल इतिहास लाभलेला आहे आणि या इतिहासावरती वारंवार काही लोक वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. आता संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये याचे पडसाद उमटायला लागलेले आहेत. नेमकं याचे काय परिणाम होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मराठीसाठी निखिल सुक्रे, पुणे.